लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरमधून अतिशय धक्कादायक निकाल आज समोर आलाय। काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बाळासाहेब थोरातांच्या खिंडीला या ठिकाणी मोठा धक्का बसलाय। काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव संगमनेरमधून झालेला आहे। संगमनेर मतदारसंघातून सेनेचे अमोल खताळ यांचा विजय झाला। अमोल खताळ यांच्या विजयानंतर सुजय विखे पाटील यांनी एकच जल्लोष केलाय। सुजय विखे यांचं संगमनेर शहरात जंगी असं स्वागत झालेलं आहे। पहिल्यांदा संगमनेर तालुक्यात परिवर्तन घडलंय। माझ्या वाढदिवसाच्या दिवशी संगमनेरकरांनी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट मला दिली आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी सुजय विखे पाटील यांनी अमोल खताळ यांच्या विजयानंतर व्यक्त केलेली आहे। दहशत से आझादी ही संगमनेरमध्ये झालेली असून आज खऱ्या अर्थानं संगमनेर तालुका दहशतमुक्त झाला असल्याचं यावेळी सुजय विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे। हा विजय संगमनेर विधानसभेच्या गोरगरीब जनतेचा विजय आहे। हा विजय संगमनेर विधानसभेच्या लाडक्या बहिणींचा विजय आहे आणि सर्वात महत्त्वाचं हा विजय संगमनेर तालुक्याच्या सर्व बेरोजगार युवकांचा विजय आहे, जे 40 वर्षापासून न्यायाची अपेक्षा करत होते। आज अमोल खताळच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब आणि पालकमंत्री विखे पाटील साहेब महायुतीच्या एक संघ प्रयत्नातून सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज अमोल खताळ एका मोठ्या विजयाकडे वाटचाल करत या संगमनेर विधानसभेचे आमदार झाले। मी आज आवर्जून सांगतो की अमोल खताळ हे एकटे आमदार नाहीत, त्याच्या मागे उभा राहणारा प्रत्येक मुलगा हा यापुढे आमदार म्हणूनच नावाजला जाईल, हे शब्द सुजय विखे या ठिकाणी संगमनेर लोकांची ताकद काय असते, सत्तेचा माज कसा असतो आणि सत्तेचा माज जे लोक करत होते, ज्यांनी लोकसभेमध्ये विजय मिळवला, त्यांना आम्ही महायुतीच्या माध्यमातून कसं कार्यक्रम लावला हे तुम्ही पारनेरलाही पाहिलं, संगमनेरलाही पाहिलं, नेवाशालाही पाहिलं। त्यामुळे मला विश्वास आहे की आज हा विजय या सगळ्या गढूळ राजकारणाचा, सगळ्या खालच्या पातळीवर झालेल्या भाषणाचा, आमच्या प्रत्येक माता भगिनी जिच्यावर हल्ला झाला तिचा, ज्या युवकांच्या गाड्या जाळ्या त्यांचा, असा सगळ्यांचा संघटित विजय आहे। आणि म्हणून अमोल खताळ हा आमदार नसून सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनच या संगमनेर विधानसभेच्या सर्वसामान्य जनतेची सेवा करणार सरकार आपलं आलंय की जे शब्द अमोल खताळांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्याच्या जनतेला आपण दिले ते शब्द पूर्ण केल्यानंतरच पुढच्या विधानसभेला मतं मागायला सुजय विखे परत येईल। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, संगमनेर।